मुंबई पोलिसांच्या वेतन घोटाळ्याप्रकरणी निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्याला अटक. पगाराची बनावट यादी देऊन 6.5 कोटी रुपयांची लूट. सेवार्थ प्रणालीतून वेतन घोटाळ्याचा पर्दाफाश. विरार नजीक मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त. वसई गुन्हे शाखेची कारवाई. 30 लाखांना होणार होती 1 कोटीच्या नोटांची विक्री. एकाला अटक. पाकिस्तानच्या समर्थनासाठी पोस्ट करणारे 5 संशयित ATSच्या ताब्यात. ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा, पडघा आणि पालघरमध्ये कारवाई. टेलिग्राम चॅनल काश्मीरमधल्या एका व्यक्तीकडून चालवलं जात असल्याची माहिती. पालघरमध्ये 19 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार. 6 पैकी 3 आरोपींना अटक. तर काश्मीरा परिसरात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार. दोघांना बेड्या. शाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी गणवेशाचा पत्ता नाही. 27 वस्तूंचं वाटप रखडलं. आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा. धारावीच्या महापालिका शाळेत आदित्य ठाकरेंची पाहणी. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह पश्चिम उपनगरात पावसाची हजेरी. ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाचा जोर. वसई, विरार, नालासोपारा जलमय. वाहतूक कोंडीसह लोकल सेवेलाही फटका. भायखळ्यातील अलेक्झांड्रा सिनेमागृह लवकरच इतिहास जमा होण्याची शक्यता. सिनेमागृहाचं आरक्षण रद्द करण्याची प्रक्रिया सुरू. निवासी वापरासाठी भूखंड खुला करण्याचा प्रस्ताव पालिकेत मांडला जाणार.